यादव केडिया अशा व्यक्तींना उगाचच प्रसिद्धी का देताय असा सवाल उपस्थित करून अनुल्लेखानं मारा असं सुचवलं। आता तो कोणतरी यादव आलाय, नंतर केडिया आलंय, ते कशासाठी करतात? मग काय ह्यांच्या समोर काय हात जोडायचे का? कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील, असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची। राज्यात त्रिभाषा सूत्र रद्द झाल्यानंतर मराठी हिंदीचा मुद्दा चांगलाच पेटला। याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, पण काही ठिकाणी याच मुद्द्याला धरून वादग्रस्त विधानं करण्यात आली। उद्योजक सुशील केडियानंही असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं, पण मनसेच्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर केडियानं माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र मुंबई पुण्यात गेल्या काही दिवसात भाषेवरून वादाची इतर काही प्रकरणंही समोर आली। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा आणि आता भोजपुरी स्टार आणि भाजप नेत्या दिनेश लालनी वादग्रस्त विधान करून नवीन वाद छेडलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। मेळावा होता मराठीसाठी, मेळाव्याचं ब्रीद होतं ना झेंडा ना अजेंडा, पण सर्वांच्या नजरा होत्या ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबाकडे। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू भेटतानाचा क्षण लोकांसाठी डोळ्यात आनंद अश्रू आणणारा